पहिल्यांदा आम्ही राजीनामा देणार, दे की तुझ्या लेकीचा, ते लेकीचा राजीनामा। 4-5 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या, 1 लाख 1.5 लाखांना निवडून आली आहे। दे तुझ्या त्या कर्जत जामखेडच्या नातबाचा 1100 मतांनी निवडून आलाय। दे त्या जयंत पाटलाचा, परवा आला होता ना जयंत पाटील इथं, तोंडावरती साती आसरा घेऊन आला होता ना, दिसायला देखना राजबिंडा, तितकाच कपटी, तितकाच नीच, तितकाच जातीवादी। दे ना त्याचा राजीनामा, या तिघांचा राजीनामा द्या आणि हे ईव्हीएमचं आंदोलन सुरू करा। आणि राहुल गांधींनी त्यांनी स्वतःचा आणि त्याच्या बहिणीचा देऊ दे ना राजीनामा, आणि मग हे आंदोलनामध्ये येऊ दे ना। बरोबर आहे की चुकीचं आहे? बरोबर आहे काय चुकीचं आहे? अरे एका आमच्या आनंदराव देवकाते साहेबांनी राजीनामा दिला, अजूनपर्यंत त्या घराला आमदारकी मिळाली नाही। मिळाली का सांगा? मिळाली? तुम्ही बळीचे बकरी आम्हाला करता, अरे तुम्ही व्हा ना, तुम्हाला बिरोबाला कापतो ना आम्ही माजलेल्यांना, बरोबर ना? आपण बिरोबाला कुणाला कापतो? बोकाड, ते कुठलं बोकाड कापतो? 10-12 बोकड आपल्याकडे असतात, कुणाला कापतो? बकरी आपल्याकडे 100 असतात, पण त्यातल्या एकालाच का कापतो? कारण ते माजलेलं असतं। आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांना आपल्याला बिरोबाला आणि खंडोबाला कापावं लागेल। कापायचं की नाही कापायचं? आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये निवडणुका झाल्या, ईव्हीएमच्या नावानं तुम्ही आता गळा काढताय। सदाभाऊंनी त्यांच्या भाषेत तुम्हाला सांगितलं, अरे बाबांनो ही ईव्हीएम आलंय कधी? तुम्ही त्याच्यानंतर 2 वेळा केंद्रामध्ये सत्ता भोगली। 2009ला हे शरदचंद्रजी पवार या माढा लोकसभा मतदारसंघातून ईव्हीएम वरती निवडून गेले की नाही गेले सांगा? 5 वर्ष तुमचे प्रतिनिधी होते। तुमच्या गावात किती वेळा आलते? मार्कडवाडीमध्ये किती वेळा आलते? जरा जोरात कळू द्या। म्हणजे संधी साधायचा असला का हा माणूस कुठे येतो बघा। तुमचा प्रतिनिधी होता तेव्हा हा माणूस तुमच्या गावात आला नाही, एकदा पण आला नाही। अरे तुमच्याच गावात काय, या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये शेकडो गावात हे कधी गेले नाहीत आले। यांना तुमचं काही देणं घेणं नाही आहे। यांचं कसं आहे, आमच्याच कोंबड्यानं बाग दिली पाहिजे आणि मगच उजाडलं पाहिजे। हा जो गेल्या 50 वर्षापासूनचा प्रयोग सुरू आहे, तो प्रयोग आता त्यांचा कोंबडा देवाभाऊनी कापून खाल्लेला आहे, बरोबर? त्यांचा आता कोंबडा ओरडू शकत नाही आणि त्यामुळे त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली आहे। आणि म्हणून ठरवलं की आपल्या लोकांशी जाऊन बोललं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।